नमस्कार. आज आम्ही रासाई विद्या मंदिर मांजरे ह्या शाळेच्या वनभोजनाच्या ह्या कार्यक्रमाला आलेलो आहोत. सर पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर फार बरं वाटलं की तुम्ही आज मुलांना एका चार भिंतीतून एक बाहेर काढलेला आहे आणि एक वेगळा आनंद मुलांमध्ये उत्साह आहे. तुम्हाला काय प्रतिक्रिया ह्या मुलांचा उत्साह बघून तुम्हाला काय वाटतं? मुलं खूप उत्साही आणि आनंदी आहेत. मुलांना नेहमीच अशा पद्धतीनं निसर्गामध्ये थांबण्यास आणि राहण्यास नेहमीच आवडत असतं. अशाच पद्धतीचे उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये नेहमी घेतले जातात. दरवर्षातून आम्ही हे एक दिवस हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. एक डोंगराळ भागामधली शाळा आहे आणि या शाळेमध्ये काय सोयीसुविधा असाव्यात असं तुम्हाला वाटतं आणि तुमची काय अपेक्षा आहे शिक्षण मंत्र्यांकडून किंवा ह्या शिक्षण खात्यातून काय तुम्हाला अपेक्षा वाटते? तसं पाहिलं तर खेडेगावामधील जे माध्यमिक विद्यालय असतात त्यांच्यामध्ये भौतिक सुविधांचा खूप अभाव असतो. म्हणजे जर आपल्याच जर विद्यालयाचा जर विषय घेतला तर आपल्याच विद्यालयामध्ये ग्रंथालय समस्या आहे, परत प्रयोगशाळा, ह्या सर्व समस्यांसाठी शासनाकडून योग्य तो निधी मिळण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामधली ही जी शाळा आहे आणि हे शिक्षक फार मेहनतीने कष्टाने इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आता आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की मुलांना पोलीस बनायचं आहे, कुणाला IPS अधिकारी बनायचं आहे, कुणाला पोलीस अधिकारी बनायचं आहे, कुणाला मिलिटरी जायचं आहे, कुणाला CA बनायचं आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी घडवण्यासाठी पाटील सर सारखे अनेक शिक्षक फार मेहनत घेत आहेत, प्रचंड मेहनत घेत आहेत. सर फार तुमचं अभिनंदन. तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी पत्रकार धन्यवाद. महादेव पवार, मुंबई.